मनसेकडून स्वबळाचा नारा दिलेला आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून 225 ते 250 जागा लढण्याचा निर्धार केलेला आहे। तशा पद्धतीची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेली आहे। मात्र या सगळ्यावरती आता टीका होताना आपल्याला पाहायला मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या भूमिकेवरती टीका केलेली आहे। आपल्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। संजय राऊत असं म्हणतात की मोदी शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि मराठी माणसाचे शत्रू आहेत, त्यांना मदत करण्यासाठीच कुठेतरी अशा पद्धतीचं पाऊल उचललेलं आहे। पहिली तर गोष्ट, आमचं मराठी माणसावर प्रेम आहे की नाही आहे ह्याचं सर्टिफिकेट काय संजय राऊत देणार? आणि संजय राऊतला कोणी अधिकार दिला आमचं सर्टिफिकेट द्यायचं? संजय राऊतांना कोणी अधिकार दिला? ज्या वेळेला मराठी माणसासाठी रेल्वे भरती आंदोलन आम्ही करत होतो, राजसाहेबांना अटक झाली होती, तेव्हा हेच संजय राऊत शेपूट घालून बसलेले। मग हे मराठी माणसाचे मित्र आहेत का मराठी माणसाचे शत्रू आहेत? केम छो वरळी ज्यांनी बोर्ड लावला ते आदित्य ठाकरे मराठी माणसाचे शत्रू आहेत का मराठी माणसाचे मित्र आहेत? जिलेबीनी फापडा आणि उद्धव ठाकरे आपडा अशी स्लोगन देणारे मराठी माणसाचे मित्र आहेत का मराठी माणसाचे शत्रू आहेत का मित्र आहेत? त्यामुळे संजय राऊतांनी आतल्या सर्टिफिकेट देण्याच्या भानगडीत पडू नये। मुळात असं झालंय की आम्ही 225 ते 250 जागा लढवणार म्हटल्यावर यांची हातभर फाटलेली आहे। त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करायची आणि मनसेला बदनाम करायचं हे षडयंत्र संजय राऊतांचं आहे। पण आम्ही म्हणजे भाजप नाही की असल्या खोट्या नॅरेटिव्हना बळी पडतो। आम्ही याचं उत्तर देऊ आणि आम्ही देण्यापेक्षा महाराष्ट्रातली मराठी जनता ठरवेल महाराष्ट्राचे शत्रू कोण मित्र कोण। आम्हाला शहाणपण शिकवण्याच्या आधी स्वतःच्या एकदा हृदयात झाकून बघा की आपण सत्ता मिळवण्यासाठी काय काय घाणेरड्या खेळी केल्या। 2019ला जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर बसून तुम्ही इलेक्शन लढवलं, नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि अमित शहाच्या मांडीवर बसून तुम्ही विधानसभा लढवलीत, त्यावेळेला ते मराठी माणसाचे शत्रू होते का मित्र होते? आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला मुख्यमंत्री पदाची लालूच दिसली मुख्यमंत्री पद, तेव्हा तुम्हाला आठवलं का मराठी माणूस आणि गुजराती माणूस? मग इतके दिवस केमचो वरळी जिलेबीनी फाफडा उद्धव ठाकरे आपडा त्यावेळेला मराठी माणूस नाही आठवला? बरं, एवढा तुम्हाला मराठी माणूस आठवत होता तर बृहन्मुंबई महानगरपालिकेत 25 वर्ष सत्ता होती, किती मराठी माणसांना तुम्ही कामं दिलीत? किती मराठी माणसांना कॉन्ट्रॅक्ट दिल्यात? तुम्हाला नावं सांगू का गुजराती कॉन्ट्रॅक्टरची ज्यांना उद्धव ठाकरेंनी कॉन्ट्रॅक्ट दिलं? उद्या पाहिजे तर पूर्ण यादी जाहीर करीन। मग संजय राऊतांना तोंड लपवायला पण जागा उरणार नाही। त्यामुळे आमच्याबद्दल फालतू गोष्टी करू नये। त्यांनी त्यांच्या जी काय कारकुनगिरी करतात सामनामध्ये ती करावी आणि तेवढ्या पुरतच त्यांनी मर्यादित राहावं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या प्रदेश दौऱ्यावरती सुद्धा त्यांनी टीका केली की राज ठाकरे बरेच दिवस प्रदेशात होते, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील प्रश्न जरा समजून घ्यावेत असं म्हटलं। नाही, महाराष्ट्रातले प्रश्न काही संजय राऊत सांगणार का? ज्यांनी आत्ता गेल्या 2.5 वर्षात कुठल्या प्रश्नावर आवाज उठवला? मिंदे, अफजल खानाच्या फौजा, आक्रमण, कुठला उद्योगधंदे आणला? जिथे आत्ता काल सुद्धा जरा एका माणसाने हे केलं की नॉन महाराष्ट्रीयन लोकांना फक्त आम्ही जॉब देणार। कोण धावलं? मनसे धावली। हे शेपूट घालून बसलेले सगळे यांचे सो कॉल्ड शिवसैनिक। महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होता। महाराष्ट्र यांना फक्त इलेक्शन पुरता मराठी माणूस आठवतो। 25 वर्षात किती मराठी माणसाचं भलं केलं? आणि जर केलं असतं तर गिरगाव मधनं मराठी माणूस का मीरा रोड भाईंदरला गेला, का वसई विरारला गेला, का बदलापूरला गेला? हे यांच्या नाकारतेपणामुळे। आणि मग तुम्ही कसलं सांगताय मराठी माणसाचं आम्हाला? संदीपजी, काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाषणात असं म्हटलं की महाराष्ट्राचे प्रश्न हेच तुमचं कॅम्पेन असेल। आज महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे। आपल्याला लोकसभेला एक वेगळे निकाल जे आहेत ह्या मुद्द्यावरती पाहायला मिळालं, कशा पद्धतीचं मतदान झालं। तुम्ही या मुद्द्यांना कसं सामोरं जाणार आहात येणाऱ्या विधानसभेला? मुळात मुद्दा आहे ना हा जातीचा नाहीच आहे। मुद्दा आहे नोकरीचा आणि शिक्षणाचा। आमचं स्पष्ट मत आहे, जे राजसाहेबांनी वारंवार म्हणलंय की जर मराठी म्हणून आरक्षण मिळालं तर ही गोष्टी येणारच नाही। सगळ्यांना जॉब मिळेल, मग तो कुठल्याही जातीचा असो। मराठी म्हणून जर आरक्षण, आता एवढ्या शिक्षण या काँग्रेसवाल्यांच्याच किती शिक्षण संस्था आहेत, नावही सांगू शकतो मी, तुम्हालाही माहिती आहेत नाव। या शिक्षण संस्थांमध्ये तुम्ही कोणाला ऍडमिशन देता?
मराठा समाजाला देता, ओबीसी समाजाला देता, कोणाला देता ऍडमिशन? सगळे बाहेरचे लोक आणून ऍडमिशन देतात ना. ती पतंगराव कदम साहेबांची इन्स्टिट्यूट आहे, कुठल्या ऍडमिशन आहेत तिथे? सांगलीला राष्ट्रवादीच्या एवढ्या इन्स्टिट्यूट आहेत, कोण ऍडमिशन, कोण लोक आहेत, कोणाची डोनेशन घेतात आणि कोणाला ऍडमिशन देता तुम्ही? मला असं वाटतं या गोष्टीचा पहिले विचार करा. उगीच थोबाड दिलंय, सकाळी मीडियावाले जमतात म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून संजय राऊतांनी बोलू नये. नाही, तुमच्या कॅम्पेनिंगच्या बाबतीत मला प्रश्न विचारायचा आहे. ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी जे काही वादळ, त्याचा अधिक प्रभाव हा मराठवाड्यात आपल्याला पाहायला मिळतोय, ग्रामीण भागात आपल्याला पाहायला मिळतोय. कसं तुम्ही या गोष्टींना हाताळणार आहात? मराठा आरक्षणाचा मुद्दा, ज्या पद्धतीने जी मागणी केली जाते की ओबीसी कोट्यामधनं हे आरक्षण दिलं पाहिजे, तुमची कशी भूमिका असणार आहे? सगळ्यात मुळात सन्मान्य राजसाहेबांनी हा विषय अतिशय स्पष्ट केलाय. जर सगळ्या मराठी माणसांना नोकऱ्या मिळाल्या, तर सगळ्या मराठी माणसांना व्यवस्थित शिक्षण मिळालं, तर आरक्षण हा मुद्दा येतोच कुठे? मग आरक्षणाचा विषय राहिलाच कुठे? आज भांडण कशासाठी आहे की मला नोकरी मिळाली पाहिजे, माझा समाज मागासलेला आहे किंवा माझा समाज मागासलेला आहे, मला शिक्षण मिळालं पाहिजे, या शिक्षणात मला प्रेम. जर सगळ्यांना शिक्षण, सगळ्यांना नोकरी मिळाली, तर हा मुद्दा, जातीचा मुद्दा येतोच कुठे? सध्या राज्य सरकार, आमचं म्हणणं हेच आहे, नुसतं राज्य सरकारने जो नियम आहे की 80% स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, एवढं जरी केलं तरी हा नोकरीचा मुद्दा निघून जाईल. जेवढ्या शिक्षण संस्था आहेत 80%, 90% स्थानिक मुलांनाच तिथे शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे, ऍडमिशन मिळाली. 100% प्रश्न, ही जी भांडणं लावण्याचा प्रयत्न जे करतायत त्या लोकांच्या थोबडीत बसल्याशिवाय राहणार नाही. पण एकीकडे सरकार हे विरोधकांवरती हे करते की मनोज जरांगे पाटील असतील किंवा ज्या पद्धतीनं इतर समाजाचे नेते आरक्षणावर बसतात, यांना विरोधकांकडनं एक पाठबळ आहे. दुसरीकडे विरोधक सरकारवरती टीका करतायत की ह्यांच्याकडनंच एक वेगळी बी टीम काम करते. कसं बघता याच्याकडे? कारण का आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात नाही म्हटलं तरी जातीचा प्रश्न जो आहे हा उपस्थित झालेला आहे. बघा, कालच सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं की आमच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा या महाराष्ट्रातील समस्या आहेत, आणि मी तुम्हाला समस्यांचे सोल्युशन सांगितलं की जर 80% भूमिपुत्रांना रोजगार देण्याच्या कायद्याची अंमलबजावणी झाली तर हा विषय संपेल. जर शिक्षण संस्थांमध्ये 100% मराठी मुलांना तुम्ही ऍडमिशन दिली तर हा विषय संपेल. ह्याच्यापेक्षा बाहेरच्या मुलांना जे देत आहे हे मुळात या विषयाचं सोल्युशनच हे आहे. ह्याच्यातनं आरक्षण काढून त्यांना द्या, त्याच्यातनं आरक्षण काढून ह्यांना द्या, हा या विषयाचा माझ्या मते सोल्युशनच नाहीये. माझ्या मते सोल्युशन आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाला रोजगार मिळणं, युवतीला रोजगार मिळणं, त्यांना चांगलं शिक्षण मिळणं, हा मूळ मुद्दा आहे ना. मूळ मुद्दा काय आहे? आरक्षण आहे का रोजगार मिळणं आणि शिक्षण मिळणं आहे? जर रोजगार आणि शिक्षण आहे तर त्याचं सोल्युशन आमच्या ब्ल्यूप्रिंटमध्ये आम्ही दिलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर एकदा, माझी विनंती आहे, तुम्ही ब्ल्यूप्रिंट बघा. त्याच्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावर अतिशय विस्तृत भूमिका मांडलेली आहे आणि त्याच्यामध्ये हीच जी भूमिका आहे जी मी सांगतो तीच भूमिका मांडलेली आहे. नक्कीच. मनसे नेते संदीप देशपांडे होते, त्यांनी आर्थिक निकषाच्या बाबतीत सुद्धा हे केलेलं आहे आणि आरक्षणाच्या मुद्द्याला सुद्धा हे केलेलं आहे. त्याचसोबत संजय राऊतांना सुद्धा ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती टीका केली त्याला प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह विशाल पाटील, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.